लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्याबाबत विविध पक्षांच्या नेत्यांना काही जागांसाठी घाम फुटला आहे। पालघर व इतर 2 जागांसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोठी चर्चा झाली आहे। मात्र उमेदवारी नक्की कोणाला याबाबत अजूनही स्पष्ट झाले नाही। मात्र पालघरसाठी महायुतीची नवी खेळी पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यरात्री बैठक झाली। या बैठकीत छत्रपती संभाजीनगर, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागांवर खलबतं झाल्याची माहिती आहे। पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे 2019च्या लोकसभा निवडणुकावेळी भाजपमधून शिवसेनेत आले होते। युती असतानाही केवळ ती जागा शिवसेनेला सुटल्यामुळे मैत्रीपूर्ण पक्षांतर झाले होते आणि राजेंद्र गावित निवडून आले होते। पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालघरची जागा ही भाजपला मिळावी असा आग्रह धरला आहे। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीनेही उमेदवार उतरवण्याचे जाहीर केल्याने मुकाबला तगडा होणार आहे। त्यामुळे नवी खेळी करीत जुना गडी नवा पक्ष असं काहीसं करीत राजेंद्र गावित यांना पुन्हा भाजपात घेऊन त्यांची घरवापसी करून पालघरची उमेदवारी घोषित करणार असल्याचे चित्र दिसत आहे। पालघरमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावरून लढण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे राजेंद्र गावित हे महायुतीचे उमेदवार असणार हे स्पष्ट झाले आहे। मात्र राजेंद्र गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळू नये यासाठी अनेकांनी दंड थोपटले आहेत। मात्र त्यांच्या या विरोधाला वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे। पुढच्या यादीमध्ये पालघरमधून महायुतीचे उमेदवार म्हणून नाव घोषित होईल असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे। राजेंद्र गावित यांची घरवापसी करून उमेदवारी घोषित झाली तर उमेदवार तोच पक्ष वेगळा असं चित्र पालघर लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना पाहावयास मिळणार असल्याचे दिसून येत आहे।